एसके कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता हे भरता बनवून झालाय माझा. बाकीचं काम बघा केवढं काम असतं म्हणून ते तुम्हाला शेअर करतो मी. भरता झालाय बनवून, कुकर लावलाय. त्या कुकरमध्ये हे जाळी ठेवते, पाणी टाकलाय कारण की कुकरमध्ये भात बनवतो आम्ही. आणि हे डब्बा लावते. हा दुपारी भात बनवलेला आहे. आता हा भात मी काढून डब्यात लावते. आता हा दुपारचा भात होता तर मी याला डब्यात हा वरच्या डब्यात लावणार आणि जो आता लावला तो खालच्या डब्यामध्ये. आता हे आपण एक चमची लावले. याला झाकण लावायचं आहे. याला शिट्टी घेऊया 3 ते 4. भात आरामात होऊन जातो. तर तुम्हाला मी एक रेसिपी शेअर करते. ते अश्विनी भावे का अश्विनी काय केतकी अश्विनी काय केरकर काय अश्विनी केरकर तिची रेसिपी आहे. तिने आता एक जेवणाचं दाखवलं होतं तिच्या घराचं, तर तिने बनवली होती. त्या प्रकारे मी एक रेसिपी टाकते. आता टाकते आपण बनवूया. आता बनवूया. तुम्ही बघा आणि तुम्ही कमेंट करत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही, मग मन नाही होत माझं बनवायला. तुम्ही कमेंट करा मला, मग मी तुम्हाला शेअर करत राहणार. काय नाही, लाईक करा, शेअर करा, कमेंट तर करा, नक्कीच करा कमेंट. चला आता आपण बनवायला घेऊया कारण की खूप दिवस झाली आहे रेसिपी शेअर केली नाही आहे. तुमच्याकडे ते अश्विनी भावे का अश्विनी केरकर असं काहीतरी आहे. तिचं नाव मराठी एकतर आहे. तिने हिंदीमध्ये खूप काम केलंय. माहिती असेल जिज्ञासा म्हणून नाव, शिरेमध्ये नाव आहे तिचं जिज्ञासा. तिची रेसिपी मी दाखवते तुम्हाला. मी कढईमध्ये नाही बनवली, मी तवामध्ये बनवली. तवामध्ये वापरले, कढईमध्ये नाही वापरले. चला तुम्हाला दाखवते. आता हे बघा मी गिलके कापून घेतले, त्याची साल काढून घेतली. त्याच्यासाठी मी खोबरं थोडंसं भाजून घेतले आणि हाताने चुरून घेतले. आता त्याच्यात आपण काही मसाला घालूया. थोडीशी हळद घातली, लाल मिरची, जिरा पावडर, थोडीशी धना पावडर टाकली आणि मीठ घातले. आता हे सगळं आपण कालवून घेऊया. हे जिरा पावडर मी भाजून चुरून टाकले. आता हे मिक्स करून मीठ घालून आता याला चिरा करूया आपण गिलकाला. दोडका गिडका तुम्ही काय बोलता ते सांगा मला. आता जेवढे तुम्हाला छोटे साईजचे पाहिजे तेवढे तुम्ही कापून घ्या. आता मी असे थोडेसे छोटे छोटे कापून घेतले आणि अशी मधून अशी कट मारली. आता हे कट मारल्यानंतर हा आपण मसाला त्याच्या आतमध्ये भरूया. सगळेच मी असे कट करून घेतले. आता हा सगळा मिक्स झालाय मसाला. आता तो मसाला भरूया आपण दाबून आतमध्ये. लगेच फाटतं ते गिलकं म्हणून हलका हाताने भरायचं. आता हे सगळे भरून झाले. आता माझ्या तवामध्ये मी तेल टाकलं होतं, थोडंसं जास्त झालं तेल. आता हे बघा सगळं मी याच्यात टाकून दिले. मी झाकण ठेवते याच्यावर 1-2 मिनिटं फक्त, लगेच शिजतं ते. आता आपण पलटी मारू याला. आता याच्यावर आपण 1 चमचा भरून बेसन पीठ घालूया. छान असं चवीला लागताना खूप छान लागते भाजी. तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. आता याला थोडंसं उलटपलट करून आपण बनवून घेऊया. बेसन शिजलं पाहिजे. परत मी एक वाफ घेतली आहे. माझ्याकडनं थोडंसं तेल जास्त पडलंय. थँक्यू.